नमस्कार, माझं नाव सोनाली उदय कुमार निकम. मी संजीवनी विद्यालयामध्ये गेल्यावर 22 वर्षापासून सर्व्हिस करते आणि पहिल्यांदाच विज्ञान ट्रेनिंग म्हणून मला पाठवलं गेलं. तर मला सुरुवातीला थोडं टेन्शन आलं होतं की काय विज्ञान विषय सांगायचं आणि ट्रेनिंगमध्ये काय नवीन असं असणार आहे. पण ज्यावेळेस जोशी सरांचं प्रयोग चालू झाले आणि माझ्यात पण आत्मविश्वास वाढला म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांमध्येही वाढला. तर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल की जोशी सरांनी ज्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरतो किंवा त्या वस्तू फेकून देतो, त्या वस्तूंच्या आधारात त्यांनी जे प्रयोग निर्माण करून दाखवले आणि प्रयोग करून दाखवले ते खूप उपयुक्त होते. आणि आपली जी शाळा असते ती स्लम एरियातले विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी एखादा उपक्रम राबवायचा म्हटलं की तो खर्च येतो. पण हा खर्च असा आहे की घरातल्या वस्तू वापरून तुम्ही प्रयोग करू शकतात आणि ते प्रयोग एकदम आनंदाने आणि सगळे विद्यार्थी सहभाग होऊ शकतात असे प्रयोग होते. आणि ते प्रयोग मुलांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि ते प्रयोग नक्की मी माझ्या शाळेत तर उपयोगात आणलेलच, कारण कमी खर्चात आणि मुलांना आनंद देणारे आणि ज्ञान देणारे असे उपक्रम होते आणि असे प्रयोग होते आणि अशा वस्तू वापरल्या गेल्या की ज्याचा काही खर्च आपल्याला येणार नाही. तसंच नंतर सर आले, सरांचं नाव माझं लक्षात नाही, पण सरांनी रॉबर्ट विषयी बरीच माहिती दिली. पण ते चॅट जीपीटी जे आहेत ते आम्ही वर्गात आताही वापरतो. एखाद्या मुलांना काही भाषण आम्हाला तयार करून द्यायचं असेल तर नवीन भाषण, कारण युट्यूबवर आपण बघतो की तेच ते भाषण असतात, मग नवीन काहीतरी पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही आमच्या वर्गात नक्कीच मुलांसाठी उपयोग करतो. आणि तुम्ही जे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं ते खूपच अनमोल होतं आमच्यासाठी. आणि तो ठेवा होता की ट्रेनिंगला जाताना आपण येताना आपली मनस्थिती अशी असते की काय असेल वेगळं, पण जेव्हा इथं बसलो त्यावेळेस खूप म्हणजे मुलांप्रमाणे आम्ही शिकलो आणि मुलांप्रमाणे आम्हाला ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान आम्ही शिक्षक म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना देणार. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं, तुमच्या टीमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि असेच उपक्रम तुम्ही राबवत जा आणि आम्हाला आमंत्रित करत जा आणि आमच्या शाळेतही घेत जा, हीच अपेक्षा. सर्वांचं अभिनंदन.